नमस्कार, मी अभय हरिश्चंद्र बनकर। आज आपण एक गंभीर विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा जी आहे ते सरन्यायाधीश यांनी दिलेल्या निकालाच्या आधारावरती करणार आहोत। ते सरन्यायाधीश कोण आहेत, रीट याचिका, जनहित याचिका किंवा कोणी दाखल केली होती, ह्याच्या मार्फतीने याच्या माध्यमातून आज आपण लक्षात घेणार आहोत की एखादी यंत्रणा, फॉर एक्झाम्पल एखादा सर्वसामान्य मनुष्य असेल, त्याच्या जीवनाशी निगडीत असलेले जेवढे काही अडचणी असतील आणि त्या अडीअडचणी अस्तित्वात असणाऱ्या केंद्र शासन, महाराष्ट्र शासन ह्यांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या जे काय अस्तित्वात असणारे डिपार्टमेंट असतील ह्याच्या संदर्भामध्ये असतात। ह्याच्यामध्ये पीडिताला जर का एखादी निकाल म्हणा किंवा न्याय नाही मिळाला म्हणा, तर तो पीडित काय करतो, एखाद्या यंत्रणेवरती, सिस्टमवरती नावं ठेवतो। ते हे समजून घेत नाही की त्या सिस्टीममध्ये कशाचा अभाव आहे, कशामुळे एखाद्या व्यक्तीला न्याय लवकर मिळू शकत नाही किंवा मिळतही नाही किंवा मिळण्यास त्यांना उशीर होतो। अशा अनेक प्रश्न जे सध्या माझ्यासारखे लोक असतील किंवा जीवित मनुष्य असतील त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न भेडसावतात की बाबा ह्यांनी पैसे खाल्ले असतील, त्यांनी पैसे खाल्ले असतील, ह्याचा तो ओळखीचा आहे, त्याच्या तो ओळखीचा आहे, हा संभ्रम जो आहे तो ह्या चर्चेतून, या व्हिडिओतून आपला दूर होणार आहे। तर आपण ते पाहूया कशा प्रकारे तो संभ्रम दूर होणार आहे किंवा कशा प्रकारे आपल्याला न्यायव्यवस्था जीवित ठेवून प्रत्येक व्यक्तीच्या मनातून मला ह्या गोष्टीमुळे, ह्या कारणामुळे न्याय मिळू शकला नाही, ती जी खंताची बाब आहे ती दूर होणार आहे। तर चला आपण पाहूया। प्रकाश सिंग आणि ORS विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि ORS 22 सप्टेंबर 2006 रोजी खंडपीठ CK ठक्कर PK बालसुब्रमण्यन प्रकरण क्रमांक 1996 ची रीट याचिका सिव्हिल 310 ह्याच्यामध्ये याचिकाकर्ता प्रकाश सिंग आणि प्रतिसादक भारतीय संघ आणि त्या निर्णयाची तारीख आहे 22/9/2006। खंडपीठ YK CK ठक्कर आणि PK बालसुब्रमण्यम हे जे माननीय आहेत ह्यांचा तो न्यायनिवाडा आहे। सरन्यायाधीश आहेत। भारतीय पोलीस कायदा 1861 लागू झाल्यानंतर देशात झालेली दूरगामी बदल लक्षात घेता आणि स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक या परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल होऊनही पोलीस यंत्रणेच्या राष्ट्रीय स्तरावर कोणत्याही व्यापक पुनरावलोकनाचा अभाव, याबाबत इथं आपण चर्चा करणार आहोत किंवा ती चर्चा त्या कोर्टामध्ये झालेली आहे। 15 नोव्हेंबर 1977 रोजी देशाने, भारत सरकारने राष्ट्रीय पोलीस आयोगाची नियुक्ती केली होती। यापुढे पोलीस आयोगाच्या ऐवजी म्हणजे कमिशन म्हणून संदर्भित केली जाते। कायद्याची अंमलबजावणी करणारी एजन्सी आणि संविधानात नमूद केलेल्या नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी संस्था म्हणून पोलिसांची भूमिका आणि कामगिरी या दोन्हींच्या नव्या परीक्षणासाठी आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती। आयोगाच्या अटी आणि संदर्भ विस्तृत होते। संदर्भाच्या अटीमध्ये इतर गोष्टीबरोबरच आयोगाने पोलिसांची भूमिका, कर्तव्य, अधिकार आणि जबाबदाऱ्यांची पुनर्भाषित करणे आवश्यक होते, ज्यात गुन्हेगारी प्रतिबंध आणि नियंत्रण आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखणे, यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणे, मूलभूत कमकुवतता ओळखणे यासाठी विशेष संदर्भात आहे, किंवा अपुरेपणा, प्रशासनाच्या पद्धती, शिस्तबद्ध नियंत्रण आणि उत्तरदायित्व, तपास आणि खटला चालवण्याच्या पद्धतीमध्ये आवश्यक असलेले बदल, विलंब आणि अयशस्वी होण्याची कारणे यांची चौकशी करा आणि प्रणाली कशी सुधारित किंवा बदलली जाऊ शकते आणि कार्यक्षम, वैज्ञानिक आणि मानवी प्रतिष्ठेशी सुसंगत समाजातील दुर्बल घटकाप्रती पोलिसांच्या विशेष जबाबदाऱ्यांचे स्वरूप आणि व्याप्ती तपासणे आणि पावले सुचवणे आणि त्यांच्या हक्क आणि हितसंबंधाच्या रक्षणासाठी त्यांच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करणे सुनिश्चित करणे, पोलिसांकडूनच अधिकारांचा दुरुपयोग
प्रशासकीय किंवा कार्यकारी सूचना, राजकीय किंवा इतर दबाव किंवा तोंडी आदेश जे कायद्याच्या विरुद्ध आहेत. जनतेच्या जलद आणि निपक्षपाती चौकशीसाठी आयोगाने उपाययोजना आणि संस्थात्मक व्यवस्थेची शिफारस करणे आवश्यक होते. पोलीस अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल पोलिसांविरुद्ध तक्रारी केल्या. आयोगाचे अध्यक्ष हे एक प्रसिद्ध आणि अत्यंत प्रतिष्ठित माजी राज्यपाल होते. 22 सप्टेंबर 2006 रोजी एक निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश सिंग आणि ORS विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि ORSचे 2 माजी महानिरीक्षक, भारतीय कानून, एक पोलीस आणि टाटा संस्थेचे प्राध्यापक विशेष विज्ञान हे संचालक CBIचे पूर्णवेळ सदस्य सचिव म्हणून सदस्य होते. आयोगाने सुमारे 3.5 वर्षाच्या कालावधीत सर्व मुद्द्यांचे सखोल परीक्षण केले, ज्या दरम्यान त्यांनी विश्लेषणात्मक अभ्यास आणि विविध पायऱ्यांचे संशोधन आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीचे मूल्यांकन आणि प्रशंसा याद्वारे विस्तृत अभ्यास केला गेला. प्रख्यात सार्वजनिक पुरुष, वरिष्ठ प्रशासक, पोलीस अधिकारी आणि नामवंत शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश असलेले विविध अभ्यास गट स्थापना प्रकाश सिंग आणि ORS विरुद्ध युनियन ऑफ इंडिया यांच्याद्वारे करण्यात आले. राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक, राज्याचे पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस संघटनांच्या प्रमुखांशी विविध चर्चासत्रे, संशोधन अभ्यास, बैठका आणि चर्चा आयोगाने आपला पहिला अहवाल फेब्रुवारी 1979 मध्ये, तसेच दुसरा अहवाल ऑगस्ट 1979 मध्ये आणि 1980 आणि 1981 मध्ये प्रत्येकी 3 अहवाल मे 1981च्या अंतिम अहवालासह सादर केला होता. त्यांच्या पहिल्या अहवालामध्ये आयोगाने प्रथम पोलिसांच्या तक्रारीच्या चौकशीच्या पद्धती हाताळल्या. अशा प्रकारे गैरवर्तन जे त्यांच्या निपक्षता आणि निपक्षतेबद्दल जनतेला विश्वासार्हत आणि समाधान देई आणि त्यांच्या कार्यक्षमतेने लोकांच्या समाधानासाठी कार्यक्षमतेने लढणाऱ्या गंभीर कमतरता सुधारण्यासाठी आणि त्वरित अंमलबजावणीसाठी शिफारशीची त्वरित तपासणी करण्याचा सल्ला सरकारला दिला. आयोगाने असे निरीक्षण नोंदवले की वाढती गुन्हेगारी, वाढती लोकसंख्या, राहण्याचा वाढता दबाव, विशेषतः शहरी भागात, कामगार विवाद, शेतीविषयक अशांतता, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि अडचणी, राजकीय घडामोडी यासह निदर्शने आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंसक उद्रेक, अतिरेकी पंथ, आर्थिक आणि सामाजिक कायद्याची अंमलबजावणी इत्यादी सर्व गोष्टींनी देशातील पोलिसांच्या कार्यात नवीन आयाम जोडले आहेत आणि पोलिसांना पूर्वीपेक्षा अधिक वारंवार जनतेशी सामना करावा लागला आहे. पोलिसाबाबतची मूलभूत समस्या लक्षात घेण्यात आली की त्यांना एक कार्यक्षम आणि निपक्षपाती कायदा अंमलबजावणी एजन्सी म्हणून कार्यक्षम कसे बनवता येईल, ज्यांनी संपूर्णपणे जनतेच्या सेवेच्या उद्देशाने प्रेरित आणि मार्गदर्शन केले, लोकांचे घटनात्मक अधिकार आणि स्वातंत्र्य जपले. विविध शिफारशी करण्यात आल्या. हे झालं त्यांच्या पहिल्या अहवालामध्ये. दुसऱ्या अहवालामध्ये काय झालं, असे लक्षात आले की पोलीस सुधारणेचा मुख्य मुद्दा म्हणजे पोलिसांना देशाच्या कायद्याचे निष्पक्ष एजंट म्हणून खऱ्या अर्थाने आणि कार्यक्षमतेने काम करण्यासाठी व्यावसायिक स्वातंत्र्य मिळवून देणे आणि त्याचवेळी सरकारला सक्षम करणे. कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांच्या कामगिरीचे निरीक्षण करा. पोलिसांच्या कामकाजात बेकायदेशीर, अनियमित किंवा अशुद्ध हस्तक्षेपास वाव नसलेली पर्यवेक्षी यंत्रणा तयार करावी लागेल. सरकार या अहवालाचे परीक्षण करून त्वरित प्रकाशित करेल, जेणेकरून त्यात केलेल्या विविध शिफारशींच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लगेच सुरू होईल, अशी मनापासून अपेक्षा होती. या अहवालात इतर बाबीबरोबरच राजकीय कारणावरून वारंवार आणि अंधाधुंद
बदल्यांचे आदेश दिले गेले आहेत. तसेच पोलिसांवर होणारे इतर हानिकारक प्रभाव आणि दबाव आणि इतर गोष्टीबरोबरच एखाद्या राज्याच्या पोलीस प्रमुखासाठी कार्यालयाच्या वैधानिक कार्यकाळासाठी शिफारस केलेली घटना लक्षात आली. पोलीस कायद्यातीलच एक विशिष्ट तरतुदीमध्ये त्याचा समावेश केला आहे आणि राज्यामध्ये पोलीस प्रमुख म्हणून नियुक्तीसाठी IPS अधिकाऱ्यांचे पॅनल तयार करण्याची शिफारस देखील केली आहे. अहवालात प्रत्येकी राज्यात वैधानिक आयोगाच्या स्थापनेची शिफारस देखील करण्यात आली आहे, ज्याच्या कार्यामध्ये पोलिसांद्वारे प्रतिबंधात्मक कार्य आणि सेवाभिमुख कार्ये पार पाडण्यासाठी व्यापक धोरण, मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्देशांचा समावेश असेल आणि प्रतिनिधींचे निराकरण करण्यासाठी अपीलचे मंच म्हणून कार्य करणारे देखील समाविष्ट आहे. दिनांक 22 सप्टेंबर 2006 रोजी प्रकाश सिंग आणि ORS विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि ORS मध्ये बेकायदेशीर किंवा अनियमित आदेशांच्या अधीन असल्याबद्दल पोलीस अधीक्षक दर्जाच्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडून 2006 त्याची कर्तव्ये पार पाडणे, 8व्या आणि अंतिम अहवालासह कायद्याच्या गतिमान भूमिकेला चालना देण्यासाठी आणि लोकांना निष्पक्ष सेवा देण्यासाठी सक्षम करण्यासाठी पोलिसांच्या प्रभावी कार्यासाठी काही मूलभूत सुधारणांची शिफारस करण्यात आली आणि शिफारशींचा समावेश असलेल्या नवीन पोलीस कायद्याचा मसुदा जोडण्यात आला. परिशिष्ट राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या शिफारशी कोणत्याही कारणास्तव किंवा सक्तीने अंमलात आणल्या गेल्या नाहीत आणि इतर अनेक आयोगांच्या शिफारशीप्रमाणेच त्यांची दुर्व्यवस्था झाली. तेव्हा भारतीय राजघटनेच्या कलम 32 अन्वये ही याचिका 10 वर्षापूर्वी दाखल करण्यात आली होती. पोलिसांना अनिवार्यपणे आणि प्रामुख्याने जमीन आणि लोकांच्या कायद्याला जबाबदार बनवले जावे यासाठी आयोगाने तयार केलेल्या मॉडेल कायद्याच्या धर्तीवर नवीन पोलीस कायदा तयार करण्यासाठी भारत सरकारला निर्देश जारी करण्याची प्रार्थना केली. पहिला रीट याचिकाकर्ता पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी ओळखला जातो आणि त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना 1991 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. ते भारतीय पोलीस सेवेचे निवृत्त अधिकारी आहेत आणि त्यांनी विविध राज्यांमध्ये 3 वर्षे सेवा केली आहे. दीड दशके ते सीमा सुरक्षा दलाव्यतिरिक्त आसाम आणि उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक होते. दुसऱ्या याचिकाकर्त्याने पोलिसातील विविध उच्च पदावर काम केलेले आहे. तिसरी याचिकाकर्ता कॉमन कॉज ही एक संस्था आहे जिने सार्वजनिक हिताचे विविध मुद्दे या न्यायालयासमोर आणि उच्च न्यायालयासमोर मांडले आहेत. पहिल्या 2 याचिकाकर्त्यांना पोलिसांच्या कामकाजाची आणि लोकांच्या समस्यांची वैयक्तिक माहिती आहे. याचिकेत असे नमूद करण्यात आले आहे की नागरिकांच्या मूलभूत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन हे सर्वसाधारणपणे कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या आणि भेदभावाच्या स्वरूपाचे असते, जेणेकरून ज्यांना कायद्याच्या उघड उल्लंघनासाठी देखील जबाबदार धरले जात नाही आणि कोणत्याही परिस्थितीत अनाधिकृतपणे ताब्यात घेणे, छळ, पुरावे तयार करणे, दुर्भावनापूर्ण खटले इत्यादी स्वरूपात नागरिकांच्या हक्काचे थेट उल्लंघन केल्याबद्दल न्याय मिळवून दिला जात नाही. पोलिसांच्या निष्क्रियतेची काही ज्वलंत उदाहरणे या याचिकेमध्ये मांडण्यात आली आहेत. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांच्या कार्यपद्धतीतील सध्याच्या विकृती आणि विकृतीचे मूळ 1861च्या पोलीस कायद्यात आहे. पोलिसांची रचना आणि संघटना मूळतः इतकी वर्ष अपरिवर्तित आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे इतका असंतोष आणि असंतोष का निर्माण झाला याची कारणे देत याचिकेत ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडण्यात आली आहे. हे विविध समित्यांच्या शिफारशी देखील ठरवते ज्यांची कधीच अंमलबजावणी झाली नाही. पोलिसांचा गैरवापर यामुळे ते बेईमान धनदांडग्यांच्या हातातील केवळ साधन बनलेले आहे आणि या प्रक्रियेत लोकांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन झालेले आहे. असे म्हणणे आहे की ते त्वरित पुन्हा करण्याची गरज आहे. पोलिसांची व्याप्ती आणि कार्य परिभाषित करा
आणि देशाच्या कायद्याला त्याची जबाबदारी प्रदान करा आणि राष्ट्रीय पोलीस आयोगाच्या मुख्य शिफारशी लागू करा. या याचिकेत पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोने 1979 मध्ये प्रकाशित केलेल्या पॉलिटिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅन्युप्युलेशन ऑफ द पोलीस या शोधनिबंधाचा संदर्भ देण्यात आलेला आहे, ज्यात असा इशारा देण्यात आला आहे की पोलिसावर राजकीय कार्यकारिणी आणि त्यांचे प्रमुख सल्लागार यांच्यावर अतिरेक नियंत्रणामुळे पोलीस बनवण्याचा अंतर्निहित धोका आहे. कायद्याच्या प्रक्रियेला खीळ घालण्याचे, हुकुमशाहीच्या वाढीत चालना देणारे आणि लोकशाहीचा पाया हलवण्याचे साधन पोलिसांची बांधिलकी, निष्ठा आणि उत्तरदायित्व फक्त कायद्याच्या राज्याप्रती असायला हवे. दिनांक 22 सप्टेंबर 2006 रोजी पर्यवेक्षण आणि नियंत्रण असे असले पाहिजे की ज्यामुळे पोलीस कोणत्याही प्रकाश सिंग आणि ORS विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि ORS शिवाय लोकांची सेवा करतात याची खात्री होईल. गुन्ह्याचा तपास करताना किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना कोणत्याही व्यक्तीची स्थिती आणि स्थिती लक्षात घेणे, त्यांचा दृष्टिकोन सेवाभिमुख असणे आवश्यक आहे. त्याची भूमिका परिभाषित करणे आवश्यक आहे, जेणेकरून योग्य प्रकरणामध्ये जेथे वगळण्याच्या कृत्यामुळे आणि पोलिसांच्या कमिशनमुळे कायद्याचे नियम अपघाती बनतात. दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते आणि योग्य ती कारवाई केली जाते. कोणताही विलंब न करता कारवाई केली. याचिकाकर्त्यांनी मागणी आहे की भारतीय संघराज्याला पोलिसांची भूमिका आणि कार्ये पुनर्भाषित करण्याचे निर्देश द्यावेत आणि राष्ट्रीय पोलीस आयोगाने तयार केलेल्या मॉडेल कायद्याच्या धर्तीवर नवीन पोलीस कायदा तयार करावा, जेणेकरून पोलीस अनिवार्यपणे जबाबदार असतील आणि प्रामुख्याने जमीन आणि लोकांच्या कायद्यासाठी भारत केंद्र आणि राज्य सरकारांना विविध आयोग आणि मंडळे स्थापन करून धोरणे ठरवण्यासाठी आणि पोलीस कोणत्याही दबावाशिवाय त्यांची कर्तव्य आणि कार्य पार पाडतील याची खात्री करण्यासाठी, तसेच तपासाचे काम कायदा आणि सुव्यवस्थेपासून वेगळे करण्याचे निर्देशही मागितले आहेत. याचिकेची नोटीस राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनाही बजावण्यात आलेली आहे. आम्ही याचिकाकर्त्यासाठी श्री प्रशांत भूषण, श्री GE वाहनवटी, भारतीय संघराज्यासाठी विद्वान सॉलिसिटर जनरल, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासाठी सुश्री इंदू मल्होत्रा आणि कॉमन वेलफेअर इनिशिएटिव्हसाठी श्रुती स्वाती मेहता. बहुतेक राज्य सरकार केंद्रशासित प्रदेशासाठी तोंडी संमिश्रण केले गेले नाही. याचिकाकर्ते आणि सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया यांनी मांडलेल्या कोणत्याही सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, असा आग्रह कोणत्याही राज्य सरकार केंद्रशासित प्रदेशांनी केला नाही. राष्ट्रीय पोलीस आयोगाने 1977 ते 1981 या दरम्यान भारत सरकारला सादर केलेल्या अहवालाव्यतिरिक्त इतर विविध उच्चाधिकार समित्या आणि आयोगांनी पोलीस सुधारण्याच्या मुद्द्यांचे परीक्षण केले आहे. उदाहरणार्थ, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, नंबर 2 कायदा आयोग, नंबर 3 रिबेरो समिती, नंतर पद्मनाभय्या समिती आणि गुन्हेगारी न्यायव्यवस्थेच्या सुधारणावरील मलिफट समिती. वरील व्यतिरिक्त भारत सरकारने 20 सप्टेंबर 2005 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार श्री सोली सोराबजी, माजी अटर्नी जनरल आणि इतर 5 जणांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली होती, ज्यामध्ये विविध कारणामुळे पोलिसांची बदलती भूमिका लक्षात घेऊन नवीन पोलीस कायदा तयार करण्यात आला होता. देशात घडलेले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदल आणि आधुनिक काळातील जागतिक दहशतवाद, अतिरेकी जलद शहरीकरण तसेच आधुनिक लोकशाही समाजाच्या वेगाने विकसित होत असलेल्या आकांक्षा यामुळे निर्माण झालेली आव्हाने, तसेच सोराबजी समितीने नवीन पोलीस कायद्याचा मसुदा तयार केला आहे. दिनांक 9 सप्टेंबर 2006, सुमारे 1 दशक पूर्वी. उदाहरणार्थ, दिनांक 3 ऑगस्ट 1997 रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्य सरकारांना एक पत्र पाठवले होते, ज्यात एक चिंताजनक परिस्थिती उघड केली होती.
आणि असे मत व्यक्त केले होते की जर कायद्याचे राज्य चालायचे असेल तर ते बरे केले पाहिजे. विविध आयोग समित्या आणि देशाच्या एक गृहमंत्र्यांनीही ठामपणे मत व्यक्त करूनही कोणतीही कारवाई न करता ही मते केवळ कागदावरच राहिल्याने स्थिती सुधारलेली नाही. खरं तर स्थिती आणखी खालवलेली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिनांक 31 मे 2002 रोजीच्या आपल्या अहवालात तसेच इतर गोष्टीबरोबरच असे नमूद केले आहे की पोलीस सुधारणा प्रकाश सिंग आणि ORS विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि ORS दिनांक 22 सप्टेंबर 2006 रोजी आयोगाने आपल्या 1 एप्रिल 2002च्या कारवाईमध्ये पोलीस सुधारणांच्या गहन प्रश्नावर निर्णायकपणे कार्य करण्याच्या गरजेकडे लक्ष वेधले, ज्यावर राष्ट्रीय पोलीस आयोग, ज्याला आपण NPC म्हणतो, आणि राष्ट्रीय मानवाधिकार यांच्या शिफारशी त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रयत्न करूनही आयोग प्रलंबित आहे. असे आयोगाने जोडले की गुजरातमध्ये आणि खरंच देशातील इतर राज्यांमध्ये या आधीच शिफारस केलेल्या सुधारणेची अंमलबजावणी करण्यासाठी विलंब न करता पुढे जाण्याची गरज आहे. तपास प्रक्रियेची अखंडता टिकून ठेवण्यासाठी आणि बाह्य प्रभावापासून बचाव करण्यासाठी वरील नमूद केलेल्या पत्रात दिनांक 3 एप्रिल 1997 रोजी सर्व राज्य सरकारांना गृहमंत्र्यांनी सामान्यपणे पतन झाल्याचे प्रतिध्वनित केले आहे. पोलिसांच्या कामगिरीमध्ये तसेच संपूर्ण देशातील पोलिसिंग व्यवस्थेतील ऱ्हासामुळे देशासमोर पोलिसांच्या सुधारणा आणि पुनर्रचनेच्या स्वरूपात काही कठोर बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अवास्थ्यकर घडामोडीने मागे टाकले आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीतील अनेक त्रुटी मुख्यत्वे विविध पोलिसांच्या बदल्या पोस्टिंगपासून विविध पातळ्यावर होत असलेल्या अस्वास्थ्यकर आणि क्षुल्लक राजकीय हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या आहेत, असा जनमानसाचा समज देशभरात व्यक्त होत आहे. पद पक्षपाती हेतूसाठी पोलिसांचा गैरवापर आणि राजकीय आश्रयदाते अनेकदा भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांना दिले जातात. केंद्रीय गृहमंत्र्यांनी असे मत व्यक्त केले की संकुचित आणि पक्षपाती विचारांच्या वर चढून तपासासह गुन्हेगारी प्रतिबंध आणि नियंत्रणाची कायदेशीर कार्ये पार पाडताना पक्षपाती किंवा राजकीय हस्तक्षेपाच्या वाढत्या प्रवृत्तीपासून पोलिसांना रोखणे हे राष्ट्रीय महत्त्व आहे. प्रकरणे आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखणे गृहमंत्र्यांच्या व्यतिरिक्त वरील सर्व आयोग आणि समित्या पोलीस सुधारण्याच्या तातडीच्या गरजेच्या मुद्द्यावर स्थूलपणे समान निष्कर्षापर्यंत पोहोचल्या आहेत. राज्यस्तरावर राज्य सुरक्षा आयोगाची असण्याची गरज आहे, ज्यावर मतांचे एक समान आहे. पोलीस प्रमुखांच्या नियुक्तीसाठी पारदर्शक प्रक्रिया आणि त्यांना किमान निश्चित कार्यकाल देण्याची इष्टता, तसेच तपासाचे काम कायदा व सुव्यवस्थेपासून वेगळे करणे आणि लोकांच्या लोकशाही आकांक्षा प्रतिबिंबित करणारा नवीन पोलीस कायदा, असा दावा करण्यात आला आहे की एक वैधानिक राज्य सुरक्षा आयोग ज्याच्या शिफारशी सरकारवर बंधनकारक आहे, त्याची स्थापना फार पूर्वीच व्हायला हवी होती. कोणताही आयोग आपला अहवाल बंधनकारक न ठेवता तो कुचकामी ठरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 25 वर्षाहून अधिक वर्षापूर्वी म्हणजे ऑगस्ट 1979 मध्ये पोलीस आयोगाच्या अहवालात अशी शिफारस करण्यात आली होती की तपास कार्य कार्यकारी किंवा गैरकार्यकारी यांच्या कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाच्या पलीकडे असावे. कायदा आणि सुव्यवस्थेपासून तपासाचे काम वेगळे करण्यासाठी अगदी भारतीय कायदा आयोगानेही आपल्या 154व्या अहवालात असे वेगळे करण्याची शिफारस केली होती की जलद तपास, उत्तम निपुणता आणि लोकांशी संबंध सुधारण्यासाठी अर्थातच दोन्ही कार्ये लक्षात घेता पाणी घट्ट विभागणी न करता दिनांक 22 सप्टेंबर 2006 रोजी प्रकाश सिंग आणि ORS विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि ORS दिनांक 22 सप्टेंबर 2006 रोजी भारतीय कानून जमिनीच्या पातळीवर जवळून परस्पर संबंधित सोराबजी समितीने पोलीस महासंचालकांना अहवाल देणाऱ्या संचालकाच्या पदभाराखाली राज्य सरकारकडून राज्य गुन्हे अन्वेषण ब्युरो स्थापना करण्याची शिफारस केली आहे. बहुतेक अहवालामध्ये नियुक्ती आणि पोस्टिंगसाठी राज्याचे पोलीस महासंचालक
आणि इतर 4 वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असलेल्या पोलीस आस्थापना मंडळाच्या स्थापनेची शिफारस करण्यात आली आहे. पोलिसांचा अतिरेक, मनमानी अटक आणि फौजदारी खटल्यामध्ये खोटे बोलणे, कोठडीतील हिंसाचार इत्यादी बाबत जनतेच्या तक्रारीची तपासणी करण्यासाठी आणि आवश्यक शिफारशी करण्यासाठी जिल्हा स्तरावर एक सार्वजनिक तक्रार प्राधिकरण असावे अशी शिफारस करण्यात आली आहे. निसंशयपणे आणि निर्विवादपणे आयोगाने प्रशासकीय कार्य केले आणि सखोल अभ्यास करून अतिशय उपयुक्त शिफारशी केल्या. तब्बल 15 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका दाखल होऊन 10 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या कालावधीसाठी कमी अधिक समान धर्तीवर वर नमूद केल्याप्रमाणे इतर उच्चाधिकार समित्यांनी पोलीस सुधारण्यासाठी शिफारसी केल्या आहेत. सोराबजी समितीने एक मसुदा अहवालही तयार केलेला आहे. आम्हाला यात शंका नाही की ही समिती अतिशय उपयुक्त शिफारसी देखील करेल आणि केंद्र आणि राज्य सरकारांच्या विचारासाठी एक मॉडेल नवीन पोलीस कायदा आणेल. सोराबजी समितीच्या अहवालाकडे आणि नवीन कायद्याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले जाईल यातही आम्हाला शंका नाही. जे राज्य सरकारांना सुचवलेल्या धर्तीवर राज्य कायदे मंजूर करण्याचा विचार करू शकतात. आम्ही अपेक्षा करतो की राज्य सरकारे यावर योग्य विचार करतील आणि शिफारस केलेल्या धर्तीवर योग्य कायदे करतील. भारतीय राज्यघटनेनुसार पोलीस हा राज्याचा विषय आहे. मात्र या न्यायालयाने पोलीस सुधारण्यासाठी सरकारी योग्य पावले उचलण्याची प्रतीक्षा करावी का हा प्रश्न आहे. उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. नंबर 1 समस्येचे गुरुत्वाकर्षण लक्षात घेऊन. नंबर 2 कायद्याचे राज्य जतन आणि बळकट करण्याची तातडीची गरज. नंबर 3 गेल्या 10 वर्षापासून किंवा 10 वर्षाहून अधिक काळ ही याचिका प्रलंबित आहे. नंबर 4 देशातील पोलीस व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध आयोग आणि समित्यांनी समान धर्तीवर शिफारसी केल्या आहेत. आणि नंबर 5 पोलीस सुधारणा केव्हा सुरू केल्या जातील याबद्दल संपूर्ण अनिश्चितता आम्हाला वाटते की आणखी प्रतीक्षा करणे शक्य नाही आणि तात्काळ अनुपालनासाठी योग्य निर्देश जारी करण्याचा टप्पा आला आहे, जेणेकरून एक नवीन मॉडेल पोलीस असेपर्यंत कार्यरत राहावे. कायदा केंद्र सरकारने तयार केला आहे आणि किंवा राज्य सरकारे आवश्यक कायदे संमत करतात. हे पुढे लक्षात घेतले जाऊ शकते की देशातील फौजदारी न्यायव्यवस्थेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात पोलीस दलाच्या कार्यावर अवलंबून असते. अशा प्रकारे व्यापक जनहित लक्षात घेऊन आवश्यक निर्देश जारी करणे अत्यंत आवश्यक आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी विनीत नारायण आणि ORS मध्ये वर्सेस भारतीय संघ आणि ANR दिनांक 22 सप्टेंबर 2006 रोजी प्रकाश सिंग आणि ORS विरुद्ध संघ भारत आणि ORS भारतीय कानून या न्यायालयाने राज्य सरकारची तातडीची गरज लक्षात घेतली. आवश्यक यंत्रणा स्थापन करण्यासाठी आणि केंद्र सरकारला पोलीस सुधारणांच्या विषयाचा राज्य सरकारशी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आणि केवळ राज्य पोलीस प्रमुखांचीच नव्हे तर निवड तसेच नियुक्ती, कार्यकाळ बदली आणि पदस्थापना यासाठी यंत्रणा उभारण्याची खात्री केली. तसेच पोलीस अधीक्षक दर्जाचे आणि त्यावरील सर्व पोलीस अधिकारी, काही राज्यामध्ये पोलीस अधीक्षकांचा कार्यकाळ काही महिन्यासाठी असतो आणि बदला या लहरीकरणासाठी केल्या जातात, ज्याचा पोलीस दलावर केवळ मनोधैर्य कमी होत नाही तर संकल्पित घटनात्मक यंत्रणेसाठीही परकीय आहे असा धक्का न्यायालयाने व्यक्त केला. पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची करण्याबरोबरच जवानांचे राजकीयकरण करण्याची विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आणि त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानंतर न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की या परिस्थितीवर उपाय करण्यासाठी आवश्यक असलेली घटनात्मक योजनेत कोणतीही कृती फारशी कठोर नाही. वरील नमूद केलेल्या अहवाल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने भारत सरकारला सादर करून 4 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. केंद्र सरकारने आदर्श पोलीस कायदा तयार करणे आणि राज्य सरकारद्वारे नवीन पोलीस कायदे लागू करणे या गोष्टी राज्य सुरक्षा आयोगाच्या रचनेसाठी प्रदान केल्या आहेत. आम्ही फक्त सध्याची आशा करू शकतो. त्याचप्रमाणे आम्ही फक्त आमची आशा व्यक्त करू शकतो की सर्व राज्य सरकारे त्या प्रसंगाला सामोरे जातील आणि पोलिसांना कोणत्याही दबावापासून पूर्णपणे असुरक्षित ठेवणारा नवीन पोलीस कायदा लागू करतील.
आणि त्याद्वारे राज्यघटनेतील नागरिकांचे अधिकार सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय असेल. कायद्याचे राज्य, सर्वांना समान वागणूक देणे आणि कोणाशीही पक्षपाती न होणे, जे एक कार्यक्षम आणि उत्तम फौजदारी न्याय वितरण प्रणाली सुरक्षित करण्यात मदत करेल. हा विषय केवळ या आशयाच्या अभिव्यक्तीवर सोडून पुढील घडामोडींची वाट पाहणे शक्य किंवा योग्य नाही. राज्य सरकारद्वारे नवीन कायदा लागू होईपर्यंत कार्यान्वित होण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देणे आवश्यक आहे. घटनेच्या कलम 142 सह वाचलेले कलम 32 या न्यायालयाला कोणत्याही कारणास्तव किंवा प्रकरणामध्ये पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असे निर्देश जारी करण्याचा अधिकार देते. या न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या मदतीसाठी सर्व प्राधिकरणांना कलम 144 नुसार कार्य करणे बंधनकारक आहे. विनीत नारायणच्या खटल्यातील निर्णयात या न्यायालयाच्या विविध निर्णयाची नोंद आहे, जिथे मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्देश कायद्यांच्या अनुपस्थितीत जारी केले गेले आणि कायदे मंडळी योग्य कायदे संमत करेपर्यंत ते लागू केले गेले. पक्षकारांच्या विद्वान वकिलांच्या मदतीने आम्ही विविध अहवालांचा अभ्यास केला आहे. उपरोक्त स्थितीच्या संदर्भात आमची घटनात्मक कर्तव्य पार पाडताना आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य कायदे तयार करेपर्यंत पालन करण्यासाठी खालील निर्देश जारी करतो. राज्य सुरक्षा आयोग राज्य सरकारांना निर्देश दिले आहेत. राज्य सरकार राज्य पोलिसावर अनावश्यक प्रभाव किंवा दबाव आणणार नाही याची खात्री करण्यासाठी आणि व्यापक धोरण मार्गदर्शक तत्त्वे मांडण्यासाठी प्रत्येक राज्यात एक राज्य सुरक्षा आयोग स्थापना करणे, जेणेकरून राज्य पोलीस नेहमी देशाच्या कायद्यानुसार वागतील. देशाचे संविधान ही वॉचडॉग बॉडी असेल. प्रकाश सिंग आणि ORS विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि ORS दिनांक 22 सप्टेंबर 2006 रोजी अध्यक्ष मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री अध्यक्ष म्हणून आणि DGP असतील. राज्याचे पदसिद्ध सचिव म्हणून आयोगाचे इतर सदस्य अशा पद्धतीने निवडले जातील की ते सरकारी नियंत्रणापासून स्वतंत्रपणे काम करू शकतील. या उद्देशासाठी राज्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, रिबेरो समिती किंवा सोराबजी समितीने शिफारस केलेले कोणतेही मॉडेल निवडू शकते, जे खालीलप्रमाणे आहेत. NHRC, रिबेरो समिती, सोराबजी समिती. अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री, HM. अध्यक्ष म्हणून पोलीस मंत्री, पोलीस पदसिद्ध अध्यक्ष, लोकायुक्त किंवा त्यांच्या अनुपस्थितीत मुख्य न्यायाधीश किंवा राज्य मानवाधिकार आयोगाच्या सदस्याद्वारे नामनिर्देशित केलेले उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, विरोधी पक्षनेता, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीद्वारे नियुक्त केलेले वर्तमान किंवा निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाद्वारे नामनिर्देशित न्यायाधीश, बसलेले किंवा सेवानिवृत्त मुख्य सचिव, DGP, पदसिद्ध सचिव, खालच्या सभागृहातील विरोधी पक्षनेते, सिद्ध गुणवत्ता आणि सचोटीची 3 गैर राजकीय नागरिक, 5 अपक्ष सदस्य. पदसिद्ध सचिव म्हणून DGP दिनांक 22 सप्टेंबर 2006 रोजी प्रकाश सिंग आणि ORS विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि ORS ऑर्गनायझेशन. DG पोलीस सचिव म्हणून या आयोगाची शिफारशी राज्य सरकारवर बंधनकारक असतील. राज्य सुरक्षा आयोगाच्या कार्यामध्ये व्यापक धोरणे निश्चित करणे आणि पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कार्ये आणि सेवाभिमुख कार्याच्या कामगिरीसाठी निर्देश देणे, राज्य पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि त्याबाबतचा अहवाल तयार करणे समाविष्ट आहे. राज्य विधिमंडळ, DGPची निवड आणि किमान कार्यकाळ. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी निवड राज्य सरकारद्वारे विभागातील 3 सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांमधून केली जाईल, ज्यांना केंद्रीय लोकसेवाद्वारे त्या पदावर पदोन्नतीसाठी नामांकित केले गेले आहे. त्यांच्या सेवेचा कालावधी, अतिशय चांगला रेकॉर्ड आणि पोलीस दलाच्या प्रमुख पदाचा अनुभव या आधारावर आयोग आणि एखादा त्याची नोकरीसाठी निवड झाल्यानंतर त्याच्या सेवानिवृत्तीची तारीख विचारात न घेता त्याचा किमान कार्यकाळ 2 वर्षाचा असावा. तथापि अखिल भारतीय सेवा, शिस्त आणि अपील नियमांतर्गत त्याच्यावर कोणतीही कारवाई केल्यावर किंवा कायद्याच्या कोर्टात त्याला दोषी ठरवल्यानंतर राज्य सुरक्षा आयोगाशी सल्लामसलत करून राज्य सरकारकडून DGPला त्याच्या जबाबदाऱ्यापासून मुक्त केले जाऊ शकते. एखाद्या फौजदारी गुन्ह्यामध्ये किंवा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात किंवा तो अन्यथा त्याचे कर्तव्य पार पाडण्यास अक्षम असल्यास IGचा किमान कार्यकाळ पोलीस आणि इतर अधिकारी, प्रभारी झोनचे
पोलीस महानिरीक्षक, प्रभारी परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक, प्रभारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि स्टेशन हाऊस ऑफिसर यासारख्या क्षेत्रात कार्यरत पोलीस अधिकारी पोलीस स्टेशनच्या प्रभाराचा विहित किमान कालावधी 2 वर्षाचा असेल. जोपर्यंत त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईनंतर किंवा फौजदारी गुन्ह्यात किंवा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी आढळल्यास किंवा पदाधिकारी अन्यथा अक्षम असल्यास त्यांना मुदतीपूर्व काढून टाकणे आवश्यक आहे. त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यापासून हे अधिकारी पदोन्नती आणि सेवानिवृत्तीच्या अधीन असेल. तपासाचे पृथक्करण तपास करणाऱ्या पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांपासून वेगळे केले जाईल, जेणेकरून अधिक वेगवान तपास, उत्तम कौशल्य आणि लोकांशी संबंध सुधारला जावा. तथापि हे सुनिश्चित केले पाहिजे की दोन्ही पंखामध्ये संपूर्ण समन्वय आहे. 10 लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरी भागात वेगवेगळे करणे सुरू केले जाऊ शकते आणि हळूहळू लहान शहरी भागात देखील विस्तारित केले जाऊ शकते. पोलीस आस्थापना मंडळ दिनांक 22 सप्टेंबर 2006 रोजी प्रत्येक राज्यात एक पोलीस आस्थापना मंडळ असेल, जे पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या आणि त्याखालील अधिकाऱ्यांच्या सर्व बदल्या, पदोन्नती आणि इतर सेवा संबंधित बाबी ठरवणे. आस्थापना मंडळ ही एक विभागीय संस्था असेल, ज्यामध्ये पोलीस महासंचालक आणि विभागाचे इतर 4 वरिष्ठ अधिकारी असतील. राज्य सरकार अपवादात्मक प्रकरणामध्ये मंडळाच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकते, तेव्हाच त्याची कारणे नोंदवतात. पोलीस अधीक्षक दर्जाच्या आणि त्याहून अधिक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदस्थापना आणि बदल्याबाबत राज्य सरकारला योग्य शिफारशी करण्यासाठी मंडळाला अधिकृत केले जाईल आणि सरकारने या शिफारशींना योग्य तो महत्त्व देणे अपेक्षित आहे आणि तो सामान्यतः स्वीकारेल. ते पोलीस अधीक्षक दर्जाच्या आणि त्यावरील अधिकाऱ्याकडून त्यांच्या पदोन्नती, बदली, शिस्तभंगाच्या कारवाईबाबत किंवा त्यांच्या बेकायदेशीर किंवा अनियमित आदेशांच्या अधीन राहणे आणि सामान्यतः पोलिसांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी, त्यांचे निवेदन निकाली काढण्यासाठी अपीलचे मंच म्हणूनही कार्य करेल. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या आणि त्यापर्यंतच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी पाहण्यासाठी जिल्हा स्तरावर एक पोलीस तक्रार प्राधिकरण असेल. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक दर्जाच्या आणि त्याहून अधिक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रारीची तपासणी करण्यासाठी राज्य स्तरावर आणखी एक पोलीस तक्रार प्राधिकरण असावे. जिल्हास्तरीय प्राधिकरणाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश असू शकतात, तर राज्यस्तरीय प्राधिकरणाचे अध्यक्ष उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असू शकतात. राज्यस्तरीय तक्रार प्राधिकरणाच्या प्रमुखाची निवड मुख्य न्यायमूर्तीने प्रस्तावित केलेल्या नावांच्या पॅनलमधून राज्य सरकार करेल. मुख्य न्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी प्रस्तावित केलेल्या नावांचा पॅनलमधून जिल्हास्तरीय तक्रार प्राधिकरणाचे प्रमुख देखील निवडले जाऊ शकतात. या प्राधिकरणांना वेगवेगळ्या राज्य जिल्ह्यामधील तक्रारींच्या संख्येनुसार 3 ते 5 सदस्य मदत करू शकतात आणि त्यांची निवड राज्य मानवाधिकार आयोग तसेच लोक आयुक्त, राज्य लोकसेवक आयोगाने तयार केलेल्या पॅनलमधून केली जाईल. पॅनलमध्ये निवृत्त नागरिक सेवक, पोलीस अधिकारी किंवा इतर कोणत्याही विभागातील अधिकारी किंवा नागरिक समाजातील सदस्यांचा समावेश असू शकतो. ते प्राधिकरणापासून संपूर्ण वेळ काम करतील आणि त्यांनी प्रदान केलेल्या सेवांसाठी त्यांना योग्य मोबदला द्यावा लागेल. क्षेत्रीय चौकशी करण्यासाठी प्राधिकरणाला नियमित कर्मचाऱ्यांच्या सेवेची देखील आवश्यकता असू शकते. या उद्देशासाठी सीआयडी, गुप्तचर, दक्षता किंवा इतर कोणत्याही संस्थेतील निवृत्त अन्वेषकांच्या सेवा वापरू शकतात. राज्यस्तरीय तक्रार प्राधिकरण केवळ पोलीस कर्मचाऱ्यांच्या गंभीर गैरवर्तनाच्या आरोपांची दखल घेईल, ज्यामध्ये पोलीस कोठडीत मृत्यू, गंभीर दुखापत किंवा बलात्काराच्या घटनांचा समावेश असेल. जिल्हास्तरीय तक्रार प्राधिकरण वरील प्रकरणाव्यतिरिक्त खंडणी, जमीन, घर बळकावणे किंवा अधिकारांचा गंभीर गैरवापर करणाऱ्या कोणत्याही घटनेच्या आरोपांची चौकशी करू शकते. जिल्हा आणि राज्यस्तरीय तक्रार प्राधिकरणाच्या शिफारशी दोषी पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय किंवा फौजदारी कोणत्याही कारवाईसाठी संबंधित प्राधिकरणावर बंधनकारक असतील. राष्ट्रीय सुरक्षा आयोग दिनांक 22 सप्टेंबर 2006 रोजी केंद्र सरकार येथे राष्ट्रीय सुरक्षा आयोग देखील स्थापना करेल. केंद्रीय पोलीस संघटनांच्या CPO प्रमुखांची निवड आणि नियुक्ती करण्यासाठी योग्य नियुक्ती प्राधिकरणासमोर ठेवण्यासाठी
केंद्रीय स्तरावर एक पॅनल तयार करेल, ज्यांना किमान 2 वर्षाचा कार्यकाळ देखील देण्यात यावा. आयोग वेळोवेळी या दलांची परिणामकारकता सुधारण्यासाठी, त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी, त्यांच्यामध्ये योग्य समन्वय असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आणि सैन्यांचा वापर सामान्यतः ज्या उद्देशासाठी केला गेला आहे त्याकरिता केला जाईल आणि शिफारसी करेल. त्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री असू शकतात आणि त्यात CPOचे प्रमुख आणि काही सुरक्षा तज्ज्ञ सदस्य म्हणून केंद्रीय गृह सचिव त्यांचे सचिव असतील. उपरोक्त निर्देशांचे पालन केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशाद्वारे दिनांक 31 डिसेंबर 2006 रोजी किंवा त्यापूर्वी केले जाईल, जेणेकरून नवीन वर्षाच्या प्रारंभी वर नमूद केलेल्या संस्था कार्यान्वित होतील. कॅबिनेट सचिव भारत सरकार आणि राज्य सरकारे केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना दिनांक 3 जानेवारी 2007 पर्यंत अनुपालनाचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. विभक्त होण्यापूर्वी आम्ही श्री प्रशांत भूषण यांची आणखी एक सूचना लक्षात घेऊ शकतो की व्यवहार करण्यासाठी निर्देश देखील जारी केले जातील. आंतरराष्ट्रीय दहशतवादापासून निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे किंवा अंमली पदार्थाची तस्करी, मनी लॉन्ड्रिंग, सीमेपलीकडून शस्त्रास्त्रांची तस्करी, चलनाची बनावट किंवा ट्रान्सनॅशनल लिंक्स असलेल्या माफिया गटांच्या कारवाया यासारख्या संघटित गुन्ह्यामध्ये उद्भवलेल्या प्रकरणावर उपाययोजना म्हणून विचार केला जाईल. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमधील केंद्र सूचीच्या एंट्रीमध्ये नमूद केल्याप्रमाणे भारताचे संरक्षण आणि कलम 355 अंतर्गत विचार केल्यानुसार अंतर्गत सुरक्षा उपाय म्हणून या धमक्या आणि क्रियाकल्पांचा उद्देश देशाला अस्थिर करणे आणि अर्थव्यवस्था विस्कळीत करणे आणि त्याद्वारे कमकुवत करणे हे आहे. संरक्षण सूचना अशी आहे की आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय परिणामांचा समावेश असलेल्या वरील प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपण्यास पात्र आहे. ती सूचना तोंडावर किंवा खूप उपयुक्त वाटते, परंतु उपरोक्त बाबींच्या विपरीत ज्याचा विविध तज्ज्ञांनी सखोल अभ्यास केला आणि तपासला आणि अहवाल सादर केला आणि त्या कारणास्तव आम्हाला निर्देश जारी करण्यात कोणतीही अडचण आली नाही. आमच्यासमोर फारसा अभ्यास किंवा सामग्री नाही ज्याच्या आधारावर आम्ही करू शकलो. सूचित केल्याप्रमाणे सुरक्षितपणे दिशा जारी करा. ह्या सूचनेचा विचार करण्यासाठी तज्ज्ञ संस्थांची मते नोंदवणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, सोराबजी समिती आणि ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांना विनंती करतो की त्यांनी श्री भूषण यांच्या उपरोक्त सूचनेचे परीक्षण करावे आणि 4 महिन्याच्या आत त्यांचे विचार विनिमय करून या न्यायालयाला मदत करावी. केंद्र सरकारलाही या सूचनेची तपासणी करून त्यावेळेस आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा पोलीस ब्युरोने जारी केलेल्या उपरोक्त निर्देशांच्या देखरेखीबाबत पुढील सूचना पालन प्रतिज्ञापत्र दाखल करण्यावर विचारात घेतल्या जातील, ज्यानंतर प्रकरण न्यायालयासमोर सूचीबद्ध केले जाईल. तर आपण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला रिलीफ मिळण्यासाठी कोण जबाबदार आहे आणि कोणकोणत्या डिपार्टमेंटने किंवा कोणकोणत्या डिपार्टमेंटने काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दल एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा आधार घेऊन निर्णय देताना कोर्टाने आता आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी निर्णय दिलेले आहेत. धन्यवाद.